नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। जुलै महिना संपत आलेला आहे आणि आता लवकरच तुमची चाचणी परीक्षा होणार आहे। तर लहान मुलांसाठी म्हणजे इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी चाचणी परीक्षेचा सराव कसा करायचा आहे, कशा प्रकारचे प्रश्न असतात याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले आहेत। जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पहा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका छानशा अशा स्वाध्याय पुस्तिकेविषयी सांगणार आहे। तर ही माझ्याकडे आहे साकारची स्वाध्याय पुस्तिका, इयत्ता पहिलीची। हे पहा, इयत्ता पहिलीची स्वाध्याय पुस्तिका आहे आणि ही खूप छान अशी स्वाध्याय पुस्तिका आहे। बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या स्वाध्याय पुस्तिका वेगवेगळ्या प्रकाशनाच्या उपलब्ध आहेत, त्याच्यातली ही मला आवडलेली आहे। कारण या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये मुलांना सरावासाठी खूप छान असे उपक्रम दिलेले आहेत, खूप छान आणि वेगवेगळे प्रश्न आहेत। तर पहा, या पद्धतीचे सगळे विषय एकाच याच्यामध्ये, म्हणजे आता हे पहिली आहे म्हणून मराठी, इंग्रजी आणि गणित, पण वरच्या वर्गांसाठी सुद्धा सगळे विषय एकत्रित असं हे एकच पुस्तक आहे, स्वाध्याय पुस्तक, आणि सर्व विषय एकाच पुस्तकात असणारी अशी ही स्वाध्याय पुस्तिका आहे आणि खरंच खूप छान आहे। चला आता मी आतमधून तुम्हाला दाखवते। पहा, इयत्ता पहिलीसाठी 12 खडी म्हणावं लिहा। इथे लिखाणासाठी मुलांना भरपूर असा सराव दिलेला आहे। यानंतर दुसऱ्या वेलांटीची ओळख आहे, नला दुसरी वेलांटी नी, मला दुसरी वेलांटी मी, या पद्धतीने। यानंतर खालील शब्द वाचा व लिहा, मग शब्द वाचायचे आणि लिहायचे। आता इयत्ता पहिली मधील मुलांना एकदा मुळाक्षरांची ओळख झाली की त्यांना जास्तीत जास्त सरावाची गरज असते आणि त्याच्यासाठी ही जी स्वाध्याय पुस्तिका आहे ही खूप छान अशी आहे। पहा, वाचूया व लिहूया, वाचायचं आहे आणि असंच्या असं बघून इथे मुलांनी लिहायचं आहे। यानंतर खूप वेगवेगळे असे याच्यामध्ये प्रश्न आहेत। पहा, वाचा व पाहुणा शब्द ओळखा। पाहुणा म्हणजे वेगळा असं, मग चूल, मूल, फुले, झूल सारख्या उच्चाराचे शब्द आहे, यामध्ये वेगळा शब्द कोणता आहे? फुले, मग त्याला मुलांनी गोल करायचं आहे। केर, कोट, फेर, जेर, पहा सगळे एका मात्रेचे शब्द आहेत आणि हा वेगळा शब्द आहे। या पद्धतीचे 5 ते 6 उदाहरणं दिलेली आहेत। यानंतर पहा, डावीकडे दिलेल्या शब्दासारख्या शब्दाला गोल कर, म्हणजे इकडचा शब्द पाहायचा आहे आणि सेम याच शब्दाला, खायला याच शब्दाला मुलांनी गोल करायचा आहे। आता पहा, इथे कान्या मात्राचा फरक तुम्हाला दिसेल, तर खायला कुठे आहे? इथे 3ऱ्या नंबरला आहे, ते याला तुम्हाला इथे गोल करायचा आहे। याच नंतर आरसा, इथे पण पहा आसरा लिहिले, आरास लिहिले आणि आरसा, म्हणजे मुलांची निरीक्षण शक्ती याच्यामधून विकसित व्हायला मदत होते। सारखाच असणारा शब्द मुलांनी तिथे ओळखायचा आहे आणि त्याला गोल करायचा आहे। यानंतर पहा, चित्रावरून शिक्षकांनी किंवा पालकांनी मुलांना गोष्ट सांगायची आहे, प्रामाणिक लाकूड तोडायची, आणि नंतर मुलांना बोलते करूया, म्हणजे मुलांनी जास्तीत जास्त व्यक्त होण्यासाठी त्यांना काय करायचे? गोष्ट ऐकवायची आणि नंतर त्यांना तोंडी हे प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या मुलांकडून याची उत्तरं मिळवायची आहेत। यानंतर या स्वाध्याय पुस्तिकेमध्ये एक सराव पाठ भाषेचा, नंतर एक गणितचा आणि नंतर एक इंग्रजीचे असे एकाआडे पाठ दिलेले आहेत। तर पहा, आता गणितचा सराव पाठ एकदा 1 ते 10 किंवा 1 ते 100 अंकांची मुलांना ओळख झाली की नंतर मग अंकांची जागा बदलून अंक म्हणायचे आहेत, पुन्हा लिहायचे आहेत। यानंतर बेरीज जेव्हा मुलं शिकतील तेव्हा मग तिथे पहा, रेषा ओढून किंवा बोटे मोजून एकांकी संख्येमध्ये एकांकी संख्या मिळवणे, अशी सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत। यानंतर मधला अंक लिहायचा आहे। पहा, मधला अंक, पुढचा अंक जे आपण लिहितो ना त्या पद्धतीने, आणि अतिशय छान असं मोठ्या चौकटीमध्ये लहान मुलांना सरावासाठी योग्य अशा पद्धतीने हे सगळं दिलेलं आहे। यानंतर पहा, ऐकूया व म्हणूया 30 + 1 31, मग या पद्धतीने 30 ते 40 पर्यंतच्या अंकांची ओळख आहे। यानंतर सर्वात लहान संख्येला गोल करूया। पहा, गोलामध्ये संख्या दिल्यात, यामध्ये सगळ्यात लहान कोणती आहे तिला तुम्ही तिथे गोल करायचं आहे। जसं याच्यामध्ये 5, 6, 4, 3, मग 3 सर्वात लहान आहे, तर 3ला मुलांनी गोल करायचा आहे सरावासाठी। पहा, इथे 5 ते 6 उदाहरणं दिलेली आहेत।
यानंतर इथे बेरीज आहे, मग 20 मध्ये 2 मिळवायचे आहेत. आडवी बेरीज इथे दिलेली आहे. गणितच्या सराव पाठानंतर खाली पाहू शकता तुम्ही इंग्रजीसाठी दिले, एक मराठी, एक गणित आणि इंग्रजी असं एक आडेक ही हे स्वाध्याय आहेत. इथे ABCD आहे, कॅपिटल आणि स्मॉल लेटर्स. यानंतर पुढे पाहूया अजून काय. हे पहा, समान अक्षरे रेघेने जोडा. मग याच्यातली समान अक्षरे बी, इकडे बी आहे म्हणजे इथे आपल्याला जोडायला लावायच्यात ही, बी, फी आणि बी. यानंतर चुकीच्या जोडीला गोल करायचा आहे. आता हे थोडंसं मुलांचं जेव्हा ABCD पक्की होईल तेव्हा आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे. A पासून P पर्यंत लिहायचं आहे. यानंतर कॅपिटल अक्षर चित्र व स्मॉल अक्षरांशी जोडायचे आहे. चित्र क्वीनचा Q या पद्धतीने. त्यानंतर कॅपिटल आणि स्मॉलची चुकीची जोडी शोधायची आहे. एकदा मुलं ABCD शिकली की त्यानंतर इथे सरावासाठी भरपूर असं दिलेलं आहे. यानंतर मराठीचा जो हा दुसरा स्वाध्याय आहे पहा, माझे पान सारे गाऊया बीज. तर इथे मुलांना तोंडी प्रश्न कोणते विचारायचे, तुमच्या मित्राचे नाव सांगा, तो तुम्हाला का आवडतो ते सांगा, पावसाळ्यामध्ये घडणाऱ्या गमती जमती सांगा, पावसाचे गाणे तालासुरात म्हणा. या पद्धतीने तोंडी काम दिलेलं आहे. यानंतर शब्द वाचा व लिहा. वरचा शब्द वाचायचा आणि तसाच्या तसा खाली लिहून काढायचा आहे. यानंतर पहा, इथे कोंबडीच्या पिल्ल्याला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवायचं आहे. तर पुढे पहा, इथे शब्दातील अक्षरांपासून शब्द बनवा. याच्यातली अक्षरं वापरायची आहेत आणि मग इथे वेगवेगळे शब्द तयार करायचे आहेत. यानंतर लिहा व वाचा. मग इथे अक्षरांचे जे अवयव आहेत त्यांच्या सरावासाठी इथे दिलेले आहे. पहा, मग मला काना द्यायचा आहे. मला काना, मला पहिली वेलांटी मी, मला दुसरी वेलांटी मी, मला पहिला उकार मू, मला दुसरा उकार मू, मला एक मात्रा मे. या पद्धतीने ते लिहून स्वतः मुलांनी लिहायचं आणि म्हणायचं आहे. त्यानंतर भरपूर अशी चित्र आहेत पहा, सारख्या चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर पाहुणा म्हणजे वेगळा असा ओळखायचा आहे. तर अशा पद्धतीने खूप छान अशी ही स्वाध्याय पुस्तिका आहे. पुढे सुद्धा तुम्ही पाहू शकता. जसं आपल्या पुस्तकामध्ये भरपूर असा सराव दिला जातो तसंच याच्यामध्ये सुद्धा भरपूर असं सरावासाठी आहे. आणि मुलांना याच्यामध्ये लिहिण्यासाठी किंवा सरावासाठी भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आता सगळंच पुस्तक इथे दाखवणं शक्य नाहीये, तर इथे पहा मी पुढे दाखवते तुम्हाला. चित्र आहे, चित्रावरून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत किंवा शिक्षकांनी प्रश्न विचारायचे आहेत आणि मग मुलांना योग्य पर्यायाला गोल करायला सांगायचं आहे. याच्यानंतर गणितमध्ये सारख्या वस्तूंच्या जोड्या वगैरे जुळवायच्या आहेत. यानंतर पहा, अंक व वस्तू यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. या पद्धतीने अतिशय छान अशी ही स्वाध्याय पुस्तिका आहे आणि पूर्ण वर्षभराचा जो सराव आहे तो एकाच पुस्तकामध्ये इथे आपल्याला मिळतो. म्हणून मला ही स्वाध्याय पुस्तिका खूप आवडली. इतरही स्वाध्याय पुस्तिका आहेत त्याच्यामध्येही भरपूर सराव आहे, पण हे पुस्तक मुलांना जसं आपल्याला बालभारतीचे 4 भाग असतात आणि मुलांना दप्तराचं ओझं होऊ नये म्हणून एकच पुस्तक किंवा एक भाग आपण सुरुवातीला देतो, त्याच पद्धतीने पूर्ण वर्षासाठी ही जी स्वाध्याय पुस्तिका आहे ही दिलेली आहे. वर्षभराचा अभ्यास याच्यामध्ये आहे आणि मुलांना सरावासाठी खूप छान असे वेगवेगळे प्रश्न आहेत. तर तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर इथे पहा, त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तर याच्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ही पुस्तकं मागवू शकता. पहा, 8888189524 इथे नंबर आहेत पहा. दोन्ही तुम्ही लागलं तर स्क्रीनशॉट काढा आणि तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर ह्या नंबरवर कॉल करा. खूप छान असं हे पुस्तक आहे, मुलांना सरावासाठी अतिशय उपयुक्त आणि अतिशय कमी किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होणारा असं हे पुस्तक आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक मागवा. त्याच्यासाठी इथे पहा, मी पुन्हा एकदा हा नंबर स्क्रीनवर. तुम्हाला जर सरावासाठी हे स्वाध्याय पुस्तक हवं असेल तर इथे
हे जे साकार प्रिंटर्स आहेत त्यांचा नंबर इथे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर कॉल करून तुम्ही ही पुस्तकं तुमच्या शाळेमध्ये मागवू शकता. खूप छान अशी आणि अत्यंत विद्यार्थ्यांना परवडतील अशा किमतीमध्ये उपलब्ध असलेली ही स्वाध्याय पुस्तिका आहे. मोठ्या मुलांसाठी व्याकरणचे सुद्धा खूप जास्तीचे असे सरावासाठीचे प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत. इयत्ता 2री, 3री, 4थी, 1ली ते 7वी पर्यंतचे सर्व विषयांचे स्वाध्याय एकाच पुस्तकामध्ये इथे दिलेले आहेत. तर ही माझ्याकडे इयत्ता 1लीची आहे. माझ्याकडे यासारखेच इयत्ता 4थी पर्यंतच्या स्वाध्याय पुस्तिका आहे. जेव्हा आपण सरावासाठीचे व्हिडिओ बनवू तेव्हा मी यांचा इथे नक्कीच उपयोग करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमधून मला ही एक छान पुस्तक दाखवायचं होतं म्हणून हा व्हिडिओ खास बनवला. चाचणीच्या सरावासाठी अजून वेगवेगळे आपण कोणते प्रश्न घेऊ शकतो याचा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे पुस्तक आवडलं असेल तर नक्कीच हे पुस्तक मागवून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.